खूप छान व्ह्यू दिसतो ना इकडनं. तर समीर मला घेऊन आला होता मरीन लाईनच्या रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे डोम इंटरकॉन्टिनेंटल. आणि हे खूप छान रेस्टॉरंट आहे. खूप छान व्ह्यू येतो इकडनं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे भक्ती आणि स्वागत आहे माझ्या मराठी चॅनलमध्ये. तर इकडे येण्याचं एक खास कारण होतं. ते तुम्हाला पुढे समजेल. समीरने मला एक सुंदरसं सरप्राईज दिलंय, ते तुम्हाला पुढे समजेलच. तर आता संध्याकाळचे 5 वाजले होते आणि जसा सूर्य मावळत जाईल तसं छान व्ह्यू दिसेल तुम्हाला सुद्धा. तर इकडे आमच्या दोघांच्या ड्रिंक्स आल्या आहेत. ड्रिंक्स खूप टेस्टी होत्या. तर ड्रिंक्स ऑर्डर करून झाली. आता समीर बघतोय अजून पुढे काय ऑर्डर करू ते. चला तर मी तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण रेस्टॉरंटचा व्ह्यू दाखवते कसं दिसतो. आणि खूप छान आहे रेस्टॉरंट, मला खूप आवडलंय कारण की इकडनं एवढा सुंदर व्ह्यू येतोय ना. तुम्हाला मी दाखवते पुढे. आणि इथे ही मुलगी एकटी एकटी शूट करते. उप्स, तिला मी डिस्टर्ब केलं. चला तर मग आता वरती जाते मी आणि वरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. वाव, खूप छान दिसतंय ना, एकदम सुंदर. इथे एक पूल सुद्धा दिलेला आहे. कदाचित तिकडे जी लोक स्टे करतात त्या लोकांसाठी असेल हा. आणि इथे जास्ती करून सगळे फॉरेनरच दिसतायत. पण याच रेस्टॉरंटचा हा एक भाग आहे. सेल्फी मधून छान येतोय व्हिडिओ, पण माझा पूर्ण व्हिडिओ येत नाहीये. तर चला मग समीरलाच बोलवते मी. तर इकडे याचा शूट पण सुरू झाला आहे आणि ते उभे राहून खूप छान छान फोटो पण काढलेत मी. किती पण फोटो काढले तरी मन काही भरत नाही. असो, चला मी आता जाते खाली समीरकडे, कारण की तो एकटा बसलाय आणि माझी नेक्स्ट ऑर्डर पण आली आहे. आणि हे आहे क्रिस्पी चिकन. खूप छान दिसतंय ना, असं दगडावर आणून दिलंय त्या लोकांनी आणि खूप टेस्टी पण होतं. खूप असं युनिक दिसतंय, काहीतरी वेगळं असंच. जशी जशी रात्र होत चालली आहे तसा तसा नजारा पण खूप सुंदर दिसत आहे, एकदम मस्त. आणि आता हळूहळू हे रेस्टॉरंट पण असं भरत चाललं आहे, लोक येत चालली आहेत. थँक गॉड आम्ही आधी आलो तर आम्हाला एक जागा भेटली. तशी तरी समीरने बुक करून ठेवली होती जागा, पण जर तरीही तुम्हाला जर असंच यायचं असेल न बुक करता तर जरा लवकर आलात तर दोन्ही टाइमचे नजारे बघायला मिळतील. चला तर मग आता पुढे जाऊन बघूया आणि व्ह्यू कसा दिसतोय अजून ते बघूया. ओ माय गॉड, एक नंबर दिसतोय इकडनं व्ह्यू. वाव, खूप छान वाटतंय हा वरतून हा व्ह्यू बघायला. आणि मला अशा लाइटिंग 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 खूप आवडतात. आणि आपली मुंबई आहेच खूप सुंदर. इथे जे लोक राहतात ते किती लकी असतील ना, त्या लोकांना रोज हा व्ह्यू बघायला मिळत असेल.
पण त्यांच्यासाठी काही नवीन नसेल, पण आपल्याला खूप छान वाटते बघायला. आणि मी इकडे एकटीच माझं शूट करते, बिचाऱ्या समीरला त्रास न देताना. मला तर असं वाटते मी एकटीच आली इकडे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी, कारण की मी एकटीच एन्जॉय करते. चला तर मग आता मी समीरकडे जाते, कारण की खूप टाइम झालाय मला इथे शूट करून करून आणि तो बिचारा समीर एकटाच बसलाय. चला तर मी त्याच्याकडे जाते आता. तर मग समीरकडे गेल्यावर मला एक भेटलं सुंदरसं सरप्राईज, आणि ते सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज आहे प्रपोज. समीरने मला लग्नासाठी प्रपोज केलं. वाव. तर खास कारण हे होतं या रेस्टॉरंट मध्ये येण्यासाठी की या सुंदर व्ह्यू सोबत मी तुला प्रपोज करणार लग्नासाठी. आणि माझा आन्सर आहे येस, करणार मी तुझ्या सोबत लग्न. आणि ही आहे माझी सुंदरशी डायमंडची रिंग. ये माझी नेक्स्ट ऑर्डर आली आहे. हा पिझ्झा ऑर्डर केला होता, हा सुद्धा एकदम टेस्टी होता. तर थोडं कॉस्टली आहे हे रेस्टॉरंट, कारण की हे प्रॉपर मरीन लाईन मध्ये येतं आणि एवढं वरती आहे. रूफटॉप रेस्टॉरंट आहे, थोडं हायफाय रेस्टॉरंट आहे, तर थोडं कॉस्टली असणारच. पण जर तुमचा स्पेशल इव्हेंट असेल, तुमचा दिवस खास बनवायचा असेल, तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करायचे असतील, छान फोटो काढायचे असतील व्ह्यू सोबत, तर तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये नक्की येऊ शकतात. खूप छान वाटतं, एक बार तो बनता ही आहे. तर याच्या आधी सुद्धा मला समीर अशाच हायफाय रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये घेऊन आला होता. ते रेस्टॉरंट ठाण्यामध्ये होतं आणि त्याचं नाव होतं स्पॉटलाइट स्कायडेक रेस्टॉरंट. ते सुद्धा खूप छान होतं, पण त्याचे व्हिडिओ माझ्याकडनं सगळे डिलीट झाले. तर आमचं सगळं खाऊन पिऊन झालं आहे, फोटोशूट पण केले आहेत, व्हिडिओ पण काढलाय. आता टाइम झाला आहे घरी जाण्याचा, पण मला खूप वाईट वाटतंय, कारण की मला ही जागा सोडून नाही जायचं एवढं लवकर, आणि एवढं लवकर तर बिलकुल नाही जायचंय. पण घरी पोहोचेपर्यंत खूप उशीर होईल. आणि खूप मस्त पण वाटतंय आतून, कारण आजचा दिवस खूप छान होता, मस्त होता, खूप एन्जॉय पण केलं मी आणि मस्त मज्जा आली मला. तर माझी ही मस्त अशी अंगठी. ओके, तर बाय बाय डो, मी नेक्स्ट टाइम परत येईल. तर हा दिवस होता 14 डिसेंबर 2022. पण मला हे सगळे व्हिडिओ अपलोड करता आले नाही यूट्यूबवर. मी सगळे व्हिडिओ शूट करून ठेवले आहेत, पण मला एडिट करायला टाइम नाही भेटत होता, कारण की याच्यानंतर साखरपुड्याची तयारी, लग्नाची तयारी, लग्न झाल्यानंतर बिझी झाली मी पूर्ण, आणि मला काहीच व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत, कारण एडिटिंगमुळे राहून गेले सगळे व्हिडिओ. तर आता मी हळूहळू करून सगळे व्हिडिओ टाकणार आहे. तर असेच माझे व्हिडिओ बघत बसा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.